नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मी नयन सावंत संगणक विषयाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मुलांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, मिक्सर, मोबाईल अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करीत असतो. या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या भागांनाच आपण हार्डवेअर असे म्हणतो. मुलांनो, या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे आपले जीवन सहज सोपे होते. तर मुलांनो, संगणकीय भाषेत हार्डवेअर म्हणजे काय बरे? हेच आज आपण आपल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या पाठात पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. कम्प्युटर व्हिडिओ लेक्चर स्टँडर्ड 4 पाठ दुसरा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. मुलांनो, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय हे आज आपण या पाठात पाहणार आहोत. मुलांनो, संगणक प्रणाली म्हणजे संगणक कार्य. संगणक एक विजेवर चालणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. ते विविध घटक भागांनी बनलेले असते. हे सर्व घटक भाग एकत्रित कार्य करून संगणकाची प्रणाली कार्यरत असते. मुलांनो, स्पीकर, मॉनिटर, कीबोर्ड, माउस, हेडफोन्स, सीपीयू, प्रिंटर हे सर्व संगणकाचे इलेक्ट्रॉनिक घटक भाग एकत्रित कार्य करून संगणकाची कार्यप्रणाली कार्यान्वित करतात. मुलांनो, ही संगणकाची कार्यप्रणाली दोन तत्वांवर आधारित आहे. कोणती बरं दोन तत्वे? एक म्हणजे हार्डवेअर तर दुसरे म्हणजे सॉफ्टवेअर. ते म्हणजे काय बरे? तर संगणक हे इलेक्ट्रॉनिक यंत्र असून ते अनेक घटक भागांनी बनलेले असते. त्या सर्व इलेक्ट्रॉनिक घटक भागांना आपण हार्डवेअर असे म्हणतो. हे सर्व इलेक्ट्रॉनिक घटक भागांना आपण पाहू शकतो आणि स्पर्श देखील करू शकतो. पहा बरं मुलांनो, स्कॅनर, सीपीयू, यूपीएस, मॉनिटर, कीबोर्ड, पेन ड्राईव्ह, स्पीकर, माउस, प्रिंटर हे सर्व संगणकाचे इलेक्ट्रॉनिक घटक भाग म्हणजे संगणकाचे हार्डवेअर, ज्यांना आपण पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. तर मुलांनो, आपण आपल्या शरीरातील पाय, हात, नाक, डोळे या सर्व अवयवांना पाहू शकतो आणि त्यांना स्पर्श करू शकतो. परंतु मेंदू, हृदय हे शरीराचे अवयव आपण पाहू शकत नाही. का बरे? कारण ते शरीराच्या अंतर्गत भागात असतात. तशाच प्रकारे मुलांनो, स्पीकर, कीबोर्ड, मॉनिटर, संगणकाचे इतर हार्डवेअर भाग हे या कॅबिनेटमध्ये बसवलेले असतात. पहा बरं, पॉवर सप्लाय, डीव्हीडी रोम, मदरबोर्ड, सीपीयू, रॅम, बीजीए कार्ड, साऊंड कार्ड, हार्ड डिस्क हे संगणकाचे सर्व इतर हार्डवेअर भाग आहेत जे या कॅबिनेटमध्ये बसवलेले असतात. हा पाहण्यासाठी आपणास हे कॅबिनेट ओपन करावे लागते. मुलांनो, या हार्डवेअर भागांच्या कार्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. किती बरं प्रकार पडतात? तर हार्डवेअरचे मुलांनो एकूण 3 प्रकार पडतात. कोणते बरं 3 प्रकार? तर मुलांनो, हार्डवेअरचे 3 प्रकार म्हणजेच इनपुट साधने, आउटपुट साधने आणि स्टोरेज साधने. मग त्यामधील मुलांनो, इनपुट साधने म्हणजे काय बरे? तर इनपुट म्हणजेच संगणकाला माहिती व सूचना देण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या संगणकाच्या हार्डवेअर भागांना इनपुट साधने असे म्हणतात. म्हणजेच मुलांनो, ज्या भागांद्वारे आपण संगणकाला माहिती पुरवतो अशी साधने म्हणजेच इनपुट साधने. पहा बरं, जॉयस्टिक, मायक्रोफोन, वेब कॅमेरा, स्कॅनर, ट्रॅकबॉल, कीबोर्ड, माउस, लाईट पेन ही सर्व संगणकाची इनपुट साधने आहेत, ज्याद्वारे आपण संगणकाला माहिती पुरवित असतो. पहा बरं, जॉयस्टिकच्या सहाय्याने तुम्ही संगणकावर खेळ खेळू शकता. मायक्रोफोनच्या सहाय्याने आपण बघतो. वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने तुम्ही चित्रे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉलिंग यासारखी कार्ये पार पाडू शकता. स्कॅनरच्या सहाय्याने मुलांनो आपण आपल्याजवळील माहिती संगणकात साठवून ठेवू शकतो. ट्रॅकबॉलचा उपयोग मुलांनो मॉनिटर स्क्रीनवरील कर्सर हलविण्यासाठी केला जातो. तर कीबोर्डच्या सहाय्याने आपण संगणकाला माहिती पुरवित असतो व संगणकाला सूचना देत असतो. माऊसचा उपयोग मुलांनो संगणकातील प्रोग्राम सुरू करण्यासाठी, स्क्रीनवरील कर्सर हलविण्यासाठी आणि संगणकाला सूचना देण्यासाठी. लाईट पेन मुलांनो आयपॅडला सूचना देण्याकरिता तसेच आयपॅडवरील कार्य पार पाडण्याकरिता लाईट पेनचा उपयोग होतो. मुलांनो, हार्डवेअर साधनाचा दुसरा प्रकार म्हणजे आउटपुट साधने. ज्या साधनांद्वारे संगणकाकडून आपणास माहिती मिळते अशी साधने म्हणजे संगणकाची आउटपुट साधने होत. पहा बरं मुलांनो,
ज्या साधनांद्वारे आपण संगणकाकडून माहिती मिळवतो त्या सर्व साधनांना आपण काय बरे म्हणतो? आउटपुट साधने. मॉनिटर, प्रिंटर, प्रोजेक्टर, स्पीकर, प्लॉटर ही सर्व संगणकाची कोणती साधने आहेत? तर ही सर्व संगणकांची आउटपुट साधने आहेत. पहा बरं, जगातील माहिती आपण पाहू शकतो. तर प्रिंटरच्या साहाय्याने आपण संगणकातील माहिती कागदावर छापू शकतो. मुलांनो, प्रोजेक्टरचा उपयोग हा संगणकातील माहिती मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी केला जातो. स्पीकरच्या साहाय्याने आपण संगणकातील गाणी ऐकू शकतो, ऑडिओ ऐकू शकतो. प्लॉटर प्लॉटर हा मुलांनो प्रिंटरचाच एक प्रकार आहे. हा एक ॲडव्हान्स प्रिंटर म्हणजेच प्लॉटर आहे. पहा बरं मुलांनो, संगणकातील एखादी ग्राफिकल इमेज म्हणजे चित्रे तुम्हाला कागदावर छापण्यासाठी प्लॉटरचा उपयोग होतो. या प्लॉटरच्या साहाय्याने संगणकातील ग्राफिकल चित्रे तुम्ही दर्जेदार पद्धतीने छापू शकता. तर मुलांनो, हार्डवेअरचा तिसरा प्रकार तो म्हणजे स्टोरेज साधने. ज्या हार्डवेअर साधनांमध्ये संगणकातील माहिती साठवून ठेवली जाते अशा साधनांना स्टोरेज साधने असे म्हणतात. हार्ड डिस्क, मेमरी, पेन ड्राईव्ह, सीडी ही संगणकाची स्टोरेज साधने आहेत, ज्यात संगणकामध्ये माहिती साठवून ठेवू शकतो. हार्ड डिस्क आणि मेमरी ही दोन्ही साधने मुलांना कॅबिनेटच्या आतमध्ये बसवलेली असतात. त्याने ती शकत नाही. ती पाहण्यासाठी आपणास कॅबिनेट ओपन करावे लागते. तर पेन ड्राईव्ह, सीडी ही आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरीत असलेली स्टोरेज साधने आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती, व्हिडिओ, सिनेमा सेव्ह करू शकता म्हणजे साठवून ठेवू शकता. तर मुलांनो, आता आपण संगणकातील दोन तत्व त्यामधील एक तत्व म्हणजे हार्डवेअर पाहिले. तर आता आपण पाहणार आहोत सॉफ्टवेअर. काय बरं आहे सॉफ्टवेअर? तर संगणकाच्या अनेक घटक भागांवर नियंत्रण ठेवणारे, त्यांच्यामधील अंतर्गत संदेशवहन पार पाडू शकणारे, तसेच संगणकाकडून काम करून घेण्यासाठी अस्तित्व उपयोगी असते. सर्व प्रकारच्या संगणकीय भाषांमधील प्रोग्राम्स म्हणजे सॉफ्टवेअरवर. पहा बरं मुलांनो, संगणकाचे अनेक घटक भाग म्हणजे हार्डवेअर घटक भाग, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू या सर्व घटक भागांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यामध्ये परस्पर संदेशवहन पार पाडू शकणारे आणि संगणकाच्या कार्यावर नियंत्रण करणारे प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर. मुलांनो, संगणकाचे मूलभूत तत्व काय बरे? तर इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. हे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट मध्ये मुलांनो, इनपुट आणि आउटपुट हे कार्य कोण बरे पार पाडते? तर इनपुट आणि आउटपुट हे कार्य मुलांना संगणकाच्या हार्डवेअर भागांद्वारे पार पाडले जाते. तर प्रोसेस हे कार्य संगणकाच्या सॉफ्टवेअर भागाद्वारे पार पडते आणि या सॉफ्टवेअरचे मुलांना त्याच्या कार्यानुसार दोन प्रकार पडतात. कोणते बरे दोन प्रकार? एक म्हणजेच मुलांना सिस्टीम सॉफ्टवेअर, तर दुसरे म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग यामध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय ते आपण पाहूया. मुलांनो, त्याआधी आपण पाहणार आहोत सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर संगणकावर ठेवणाऱ्या प्रोग्रामचा संच म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर होय. मुलांनी पहा बरं, शाळेमध्ये आपल्या सर्व शाळेच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्याध्यापक कार्यरत असतात. तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी सुद्धा मुख्याध्यापक कार्यरत असतात. तशाच प्रकारे मुलांना संगणकाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर कार्यरत असते. आणि मुलांना या सिस्टीम सॉफ्टवेअरचा एक भाग म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम होय, जे संगणकातील सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवून संगणक आणि संगणक वापरकर्ता यांमध्ये दुवा म्हणून कार्य करते. पहा बरं मुलांनो, इथे एक गाडीचे चित्र आहे. या गाडीमध्ये चाकं आहेत, इंजिन आहे, पेट्रोल आहे. तरीही ही गाडी आपोआप चालू शकते का मुलांनो? नाही. तर ही गाडी चालवण्यासाठी आपल्याला एका ड्रायव्हरची गरज आहे. पहा बरं मुलांनो, तुम्ही खेळण्यातील गाडी चालवता तेव्हा देखील ती गाडी तुम्हाला स्वतःहून चालवावी लागते किंवा रिमोटनी ऑपरेट करावी लागते, तरच ती चालू शकते. अशाच प्रकारे मुलांनो, संगणकावरती काम करण्यासाठी आपल्याला एका कार्यप्रणालीची गरज असते. तिला आपण ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतो. आणि विंडोज 7, विंडोज XP तसेच मोबाईलमध्ये वापरले जाणारे अँड्रॉइड हे ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत. तर मुलांनो, या नंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे
ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, तर संगणकावर विशिष्ट प्रकारचे कार्य करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स म्हणजेच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर होय. मुलांनो, म्हणजेच संगणकावर आपण कार्य करताना विशिष्ट कार्य करण्यासाठी आपण संगणकामध्ये काम करताना गाणी ऐकण्यासाठी आपण MX प्लेअर किंवा VLC प्लेअर वापरतो. तर चित्र काढण्यासाठी आपण काय बरे वापरतो? पेंट प्रोग्राम वापरतो. हेच मुलांनो पहा बरं, आपण आपल्या घरी कपडे धुण्याकरिता वॉशिंग मशीनचा वापर करीत असतो. तर मसाला वाटण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतो. म्हणजेच विशिष्ट कार्य करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे मशीन वापरले जाते. तसेच संगणकात विशिष्ट कार्य करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर वापरले जाते. यालाच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात. म्हणजेच मुलांनो, संगणकामध्ये गणिते सोडवण्यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो. वेळ पाहण्यासाठी, बदलण्यासाठी क्लॉकचा वापर केला जातो. मेल करण्यासाठी मेल म्हणजे जीमेल म्हणजेच गुगल वापरले जाते. तर मुलांना गाणी ऐकण्यासाठी VLC प्लेअर, म्युझिक प्लेअर वापरले जाते. तर मुलांनो, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर यासारखे सोशल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरले जातात. तर मुलांनो, संगणकावर गणिती एक्सेल, तर माहिती टाईप करण्यासाठी MS वर्ड, नोटपॅड, वर्डपॅड अशा विशिष्ट प्रोग्रामचा वापर केला जातो. यांनाच आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतो. मुलांनो, आणि सॉफ्टवेअर हे एकमेकांस पूरक कार्य करते. कसे बरे? तर पहा बरं, स्पीकर हा हार्डवेअर आहे मुलांनो, परंतु त्यामध्ये ऐकू येणारे गाणं हे काय आहे? सॉफ्टवेअर आहे. CD हे काय आहे? हार्डवेअर, पण त्यामध्ये पाहिले जाणारी चित्रे किंवा गाणी किंवा व्हिडिओज काय? TV हा सुद्धा हार्डवेअर आहे. त्यामध्ये आपण जे सिनेमे, त्यानंतर जी चित्रे पाहतो, जे व्हिडिओज पाहतो ते काय आहे? सॉफ्टवेअर आहे. मुलांनो, हीच व्याख्या आपण आपल्या या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकणार आहोत की कशा प्रकारे संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर द्वारा एकमेकांस पूरक कार्य करते. पहा बरं मुलांनो, या व्हिडिओमध्ये माहिती टाईप करण्यासाठी कीबोर्डचा वापर केला जातोय. इथे आपण कीबोर्डच्या साहाय्याने कोणत्याही प्रकारची माहिती संगणकामध्ये टाईप करू शकतो. कीबोर्डच्या द्वारे माहिती टाईप करण्यासाठी आपण नोटपॅड, वर्डपॅड, MS वर्ड अशा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करीत असतो. तर एका प्रोग्राममधून दुसऱ्या प्रोग्राममध्ये जाण्यासाठी आपण माऊसचा वापर करीत आहोत. मुलांनो, तुम्ही चित्र काढण्यासाठी देखील पेंट प्रोग्रामचा वापर करीत असता. आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की चित्र काढण्यासाठी आपण माऊसच्या सहाय्याने पेंट प्रोग्राम ओपन केले आहे आणि त्या माऊसच्या सहाय्याने आपण पेंट प्रोग्राममध्ये आपल्याला हवे ते चित्रे काढू शकतो. अशाच प्रकारे मुलांनो, संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर भाग हे एकमेकांस पूरक कार्य करीत असतात. म्हणजेच मुलांनो, संगणकाचे कार्य हे एकमेकांस पूरक असे असते. ते एकमेकांस सोबत आणि अशा प्रकारे मुलांनो, आज आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय हे शिकलो. आणि हार्डवेअर म्हणजेच मुलांनो काय बरे? तर संगणकाचे सर्व इलेक्ट्रॉनिक घटक भाग. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर संगणकाचे सर्व प्रोग्राम्स. मुलांनो, हार्डवेअरचे 3 प्रकार: इनपुट साधने, आउटपुट साधने, स्टोरेज साधने. तर सॉफ्टवेअरचे 2 प्रकार: सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर अशा प्रकारे मुलांनो, आज आपण हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे आणि सॉफ्टवेअरचे प्रकार अभ्यासले. पुढील तासिकेला मुलांनो आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय हे शिकणार आहोत. मुलांनो, पुढे स्वाध्यायामध्ये संगणकाचे हार्डवेअर भाग ओळखा. त्यामुळे तुम्हाला संगणकाचे हार्डवेअर भाग ओळखायचे आहेत. यानंतर मुलांनो पहा बरं, आपल्याला स्वाध्यायामध्ये काही रिकाम्या जागा, चूक की बरोबर आणि काही प्रश्न दिलेली आहेत. यामध्ये तुम्हाला मुलांनो रिकाम्या जागेत मुलांनो संगणक हे टिंबटिंब चालणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र. संगणकाच्या इलेक्ट्रॉनिक घटक भागांना टिंबटिंब असे म्हणतात. संगणक हार्डवेअरचे टिंबटिंब प्रकार पडतात. तसेच मुलांनो आपल्याला चूक की बरोबर, संगणकाच्या सर्व इलेक्ट्रॉनिक घटक भागांना आपण स्पर्श करू शकतो, पाहू शकतो. चूक की बरोबर, सॉफ्टवेअरचे 3 प्रकार पडतात. चूक की बरोबर,
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुलांना अभ्यास करायची आहेत. तर मुलांनो आज आपण